आता मुलांनो, अनेक पालकांचा काल परवापासून अनेक वेळेस फोन आला की सर आमच्या मुलाला 70 मार्क येत होते तरी त्याला 7% मिळाले, त्याला 10% मिळाले. सर आमच्या मुलाला 80 मार्क येत होते तरी त्याला 20% मिळाले, 30% मिळाले. एका विद्यार्थ्याला फक्त 50 मार्क असून सर त्याला 90% मिळाले, 80% मिळाले. सर हे कसं शक्य आहे? आता बघा, सर्वांना मी एकच सांगणार आहे की पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज या दोन गोष्टी फार वेगवेगळ्या आहेत. या दोन्हींमध्ये कन्फ्युजन बिलकुल करायचं नाही, ठीक आहे. आता पर्सेंटाईल काय असणार आहे सर, त्याला आपण कसं काढणार आहे? आम्हाला कमी पर्सेंटाईल आले सर, आम्ही काय करू? आम्हाला जास्त पर्सेंटाईल आले, आम्ही काय करू सर? कुठले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस असणार आहे, कुठले टॉप फार्मास्युटिकल कॉलेज असणार आहे, फार्मसीचे कुठले टॉप कॉलेजेस असणार आहे? अशा तुमच्या अनेक प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजचा व्हिडिओ. मुलांनो, मी सर्वांना एकच सांगणार आहे, अत्यंत काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, कारण की हा व्हिडिओ अनेक तुमचे मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रश्नांना एक उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे, ठीक आहे. सर्वांनी व्यवस्थित बघा. मुलांनो, सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की जी आपली MST-CETची एक्झाम असते त्याच्यामध्ये पर्सेंटाईल स्कोअर काढण्याचा एक फॉर्म्युला असतो. तो कुठला आहे तर बघा मुलांनो, 100 गुणिले नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन द सेशन विथ अ रॉ स्कोअर लेस दॅन ऑर इक्वल टू कॅन्डिडेट स्कोअर डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन द सेशन. म्हणजे मला सांगायचं काय मुलांनो, की जो पर्सेंटाईल स्कोअर जो असतो तो कसा काढला जातो? 100 गुणिले आता जे नंबर ऑफ, आता ज्या ज्या सेशनमध्ये, जसं की आता सकाळच्या सेशनमध्ये, संध्याकाळच्या सेशनमध्ये, त्याच्यानंतर 23, 24, 25, 26 अशा वेगवेगळ्या बॅचेसमध्ये जी एक्झाम झाली, बरोबर आहे. तुम्हाला एवढं समजतंय सर्वांना? आता मग 100 गुणिले त्या सेशनमध्ये किती कॅन्डिडेट्स होते, त्या सर्वांचा एक ॲव्हरेज, एक रॉ, एक कच्चा स्कोअर काढला जातो, ठीक आहे. आणि त्याची कंपॅरिझन त्या आपल्या प्रत्येक कॅन्डिडेटच्या स्कोअरसोबत केली जाते, बरोबर आहे. मग त्यांची कंपॅरिझन केल्यानंतर त्याला डिवाइड केलं जातं, भागलं जातं की त्या सेशनमध्ये ओव्हरऑल कॅन्डिडेट्स किती होते, ठीक आहे. आपण सर्व एक्झाम्पल सोबत सांगणार आहे, सर्व प्रॅक्टिकल सांगणार आहे. सर मला एवढे पर्सेंटाईल आले तर मला किती मार्क्स असू शकतात सर, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. आता सर्व आपण एकदम व्यवस्थित प्रॅक्टिकली बघूया की कशा पद्धतीने काढला जातो, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असणार. आता आपण डिटेलमध्ये जाऊन सुरुवात करू. बघा, आता CET सेलने कशा प्रकारे कुठला फॉर्म्युला यूज करून, कुठलं मॅथमॅटिकल इक्वेशन यूज करून कशा पद्धतीने पर्सेंटाईल काढलंय मी ते तुम्हाला सांगतो. अगदी व्यवस्थित बघायचं, ठीक आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे हा जो फॉर्म्युला होता तो पर्सेंटाईल काढण्यासाठी वापरला जातो. कुठला? की 100 गुणिले किती कॅन्डिडेट्स एक्झामला त्या सेशनमध्ये अपियर झाले त्यांचा रॉ स्कोअर काढला जातो आणि त्याला लेस दॅन ऑर इक्वल टू कॅन्डिडेटच्या स्कोअरसोबत कंपॅरिझन केले जाते आणि त्याला भागलं जातं, डिवाइड केलं जातं त्या सेशनमध्ये असणाऱ्या कॅन्डिडेटसोबत, ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. आता बघा एक महत्त्वाची गोष्ट काय सांगितली त्यांनी इथं एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली आहे की पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज या दोन गोष्टी सेम नाही, ह्या दोन गोष्टी अगदी एकमेकांपासून वेगवेगळे. त्याच्यामुळं तुम्हाला जर काय 80 पर्सेंटाईल मिळाले तर तुम्ही त्याची तुलना 80% सोबत करायची नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. आता बघा पुढे काय सांगता. आता मी तुम्हाला काढून दाखवतो की कशा पद्धतीने काढला जातो. आता आपल्याला दोन गोष्टींची गरज पडणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला इक्वेशनमध्ये टाकण्यासाठी दोन गोष्टींची गरज पडणार. एक म्हणजे असणार रॉ स्कोअर आणि दुसरा म्हणजे असणार आहे तिन्ही विषयांचा पर्सेंटाईलचा स्कोअर. आता बघूया आपण एक एक बघूया. आता बघा इथं मी तुम्हाला एक जस्ट सांगतोय की डे फर्स्ट होता, बॅच फर्स्ट होती आणि बॅच फर्स्टमधला सकाळचा सेशन होता, ठीक आहे. एक जस्ट आपण कंपॅरिझन करूया. आता याच्यामध्ये आपण फिजिक्सचं बघणार आहे, केमिस्ट्रीचं बघणार आहे, मॅथ्सचं बघणार आहे आणि ओव्हरऑल बघणार आहे, ठीक आहे. आता ज्यावेळेस मुलांनो मी ह्या सर्व बॅचमधल्या मुलांचा एक रॉ स्कोअर काढला आहे, कच्चा स्कोअर काढला फिजिक्सचा, तो 38 आला. तो किती आला? 38 आला, ठीक आहे. आता हा 38 आला ना, मग आता मी याला काय करणार, याला फॉर्म्युल्यामध्ये मी प्लेस्ट करणार, फिजिक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये प्लेस्ट केला आपण, ठीक आहे. आता बघा फिजिक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण या रॉ स्कोअरला 38ला प्लेस्ट केला आणि तुमचा जो स्कोअर होता आपण त्याच्यासोबत त्याची तुलना केली आणि त्याला डिवाइड केलं आपण की तुमच्या सेशनमध्ये तुम्ही जिथं बसले होते तिथं ओव्हरऑल कॅन्डिडेट्स किती होते आणि त्याच्याने याला काय केलं आपण 100ने मल्टिप्लाय केलं, ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण या सर्व गोष्टी केल्या त्यावेळेस मला फिजिक्समध्ये 89.284 पर्सेंटाईल एवढे
पर्सेंटाईल आले. ठीक आहे. आता त्याच पद्धतीने आपण काय केलं दुसऱ्या बॅचमध्ये. आता दुसऱ्या सेशनमध्ये काय झालं, रॉ स्कोअर हा 45 आला. 45 आला, इथे रॉ स्कोअर 38 होता म्हणून इथे 89 पर्सेंटाईल आले. इथं 45 होते म्हणून इथं 100 आले. इथं 45 होते म्हणून 100 आले. म्हणून मुलांनो प्रत्येक बॅचमध्ये प्रत्येक सेशनमध्ये रॉ स्कोअर हा वेगवेगळा असतो. त्याच्यामुळं प्रत्येकाचं पर्सेंटाईल प्रत्येक बॅचनुसार हे चेंज होतं. त्याला जास्त मार्क असू द्या किंवा कमी मार्क्स असू द्या. त्याच पद्धतीने आपण केमिस्ट्रीचं काढलं बघा. इथं 30 रॉ स्कोअर राहून 100 पर्सेंटाईल आहे आणि इथं फक्त 22 राहून 92 पर्सेंटाईल आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की आपल्याला कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. मार्क्स आणि पर्सेंटाईलमध्ये ही गोष्ट अत्यंत किचकट आहे आणि अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे. तिला आपण अत्यंत सोपं करून सांगितलं आहे. ठीक आहे. मग आता असं ओव्हरऑल करून काय झालं, इथलं 38, इथलं 30, इथलं 86 असा रॉ स्कोअर 154 आला आहे. ते इथं 154 ओव्हरऑल PCMचं काढायचं झालं तर. मग या सर्वांवरून पुन्हा आता याची कंपॅरिझन केली जाते की 154 वाल्याला 100 आले, 153 वाल्याला 99.911 आले. अशा पद्धतीने मुलांना ॲव्हरेज सर्व करून PCMचा देखील पर्सेंटाईल काढला जातो. मग आता तुम्हाला बिलकुल कन्फ्युजन व्हायला नको की सर पर्सेंटाईल कशा पद्धतीने काढला जातो. ठीक आहे. आता मुलांनो मी तर तुम्हाला सांगितलं की पर्सेंटाईल काढणं किती सोपं आहे आणि कशा पद्धतीने की बाकी सेशन्समध्ये जास्त मार्क्स असणाऱ्याला कमी पर्सेंटाईल येत आहे आणि कमी पर्सेंटाईल असणाऱ्याला जास्त मार्क्स येत आहे. असं कशामुळं होतं तर हे सर्व गोष्टी रॉ स्कोअरमुळे होत आहे. आता बिलकुल पण तुम्हाला कन्फ्युजन होऊ नका देऊ. आता मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. जर का तुम्हाला टॉप इंजिनिअरिंग कॉलेज, टॉप फार्मास्युटिकल कॉलेज, फार्मसीचे कॉलेज या सर्वांची माहिती हवी, आपण काउन्सिलिंग तर फ्री ऑफ कॉस्ट देणारच आहे. परंतु मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जर का तुम्हाला ही गोष्टींची माहिती हवी असणार की सर कमी मार्क्समध्ये आम्ही जास्तीत जास्त चांगलं कॉलेज कसं निवडू शकतो, तुम्हाला फक्त एक खाली कमेंट करायची आहे की टॉप इंजिनिअरिंग अँड टॉप फार्मसी कॉलेजेस बाय उदय सर. आता ही जर का मला कमेंट्स मोर दॅन 50 आले मुलांनो, मी सिरियसली सांगतोय लगेच त्याच क्षणाला तुमच्यासाठी तो व्हिडिओ आपण तयार केला जाणार. ठीक आहे. आता आपण इथं थांबूया मुलांनो. काय काळजी करू नका. कमी पर्सेंटाईल आले तरी खचू नका, डगमगू नका, कारण की सर तर तुमच्यासोबत आहे आणि राहणारच. आणि जास्तीत जास्त चांगला आपला प्रयत्न असणार आहे की तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला कसं ॲडमिशन मिळवून द्यायचं, ही जबाबदारी माझी पण आहे आणि आपल्या सर्वांची पण आहे. ठीक आहे मुलांना, आता आपण इथं थांबूया. कमेंटचं लक्षात राहू द्या. 50 करायचे आहे, लगेच व्हिडिओ येऊन जाणार. ठीक आहे. आपण थांबूया.